शुभ दुपार विद्यार्थ्यांनो. आज आपण मराठी व्याकरण शिकणार आहोत. मराठी व्याकरण शिकण्यासाठी आपण जो आज नवीन पाठ शिकणार आहोत मराठी व्याकरणाचा, त्याची सुरुवात करायच्या आधी आपण थोडासा सराव घेणार आहोत. तर आपण सराव घेणार आहोत व्याकरण नामाचा. ठीक आहे. तर आता व्याकरण नाम आपण शिकलेलो आहोत. तर नाम म्हणजे काय, कोण सांगणार आहे मला? हा, बरोबर, छान उत्तर दिले. नाम म्हणजे काय, तर कोणत्याही व्यक्तीचं, वस्तूचं, प्राण्यांचं किंवा एखाद्या ठिकाणाचं, भाजीचं, फुलाचं जे काही नाव असतं त्याला आपण काय म्हणतो? नाम. उदाहरणार्थ आपण बघूया की भाजी, पालकाची भाजी. मग पालक हे काय झालेलं आहे? नाम आहे. ओके. फळ आंबा, आंबा हे काय आहे? नाम आहे. एखादं ठिकाण आपण बघू मुंबई, मुंबई हे शहराचं नाव आहे. मुंबई हे काय आहे? नाम आहे. हे आपण मागच्या पाठामध्ये आपण नाम शिकलेलो आहोत की नाम आपण कशाला म्हणतो आणि नाम कसं ओळखतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. पण आज आपण काय शिकणार आहोत? व्याकरणाचा पुढचा भाग शिकणार आहोत, व्याकरण विशेषण. ठीक आहे. आज आपण शिकणार आहोत व्याकरण विशेषण. आता तुम्हाला विशेषण मी तुम्हाला समजून सांगण्याच्या आधी मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे. ठीक आहे. ते चित्राचं तुम्ही काय करायचं, सगळ्या विद्यार्थ्यांनी निरीक्षण करायचं. आपल्या दैनंदिन जीवनातलेच काही चित्र आहेत आणि ते तुम्ही पाहिलेले सुद्धा आहेत. तर त्याचं आपण काय करूया, निरीक्षण. बघा मुलांना, चित्राचं निरीक्षण करा. चित्र पाहून विचारलेल्या प्रश्नांची काय द्यायची, आपल्याला उत्तरं द्यायची. बघा आता चित्र कशाचं दिसतंय? बघा, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. ओके नाही? कशाचं काय आहे हे आहे लिंबू. ओके नाही? आता याच्यावर आपण प्रश्न बघूया की तुमचा प्रश्न काय असेल. लिंबूचा आकार कसा आहे? प्रश्न काय आहे आपल्याला विचारलेला? लिंबूचा आकार कसा आहे? बघा आता मला कोण उत्तर देणार आहे? लिंबूचा आकार. आपण सगळ्यांनी लिंबू बघितलेले आहे. ओके, तुम्ही सुद्धा बघितलेले आहे. बरोबर. मग लिंबाचा आकार कसा आहे? अगदी बरोबर. लिंबाचा आकार कसा आहे? गोलाकार आहे. बरोबर उत्तर दिलंय. लिंबाचा आकार कसा आहे? गोलाकार आहे. बघा, आपण कशाचं चित्र बघितलं? लिंबू. आपण चित्र कशाचं बघितलं? लिंबू बघितलं आणि त्याचा आकार बघितला. आकार कसा आहे त्याचा? गोलाकार. लिंबाचा आकार कसा आहे? गोलाकार. आता याच्यावरच आपण अजून पुढचा प्रश्न बघूया. लिंबाची चव कशी असते? बघा, सगळ्यांनी लिंबाची चव घेतलेली आहे, हो की नाही? आणि सगळ्यांना लिंबाचं सरबत सुद्धा आवडतं. पण लिंबाची चव जी आहे ती सगळ्यांना माहिती, हो की नाही? कशी असते चव लिंबाची? बरोबर, आंबट असते. लिंबाची चव कशी असते? आंबट असते, हो की नाही? नुसतं लिंबू जेव्हा तुम्ही चोखता तेव्हा तुम्हाला असं होतं की नाही, बापरे किती आंबट आहे लिंबू. मग लिंबू कसं आहे? आंबट आहे. बरोबर आहे. आता आपण पुढचं चित्र बघूया. बघा, आता पुढच्या चित्रामध्ये सुद्धा आपण काय करायचं? सगळ्यात सुरुवातीला चित्राचा आधी आपण काय करायचं? निरीक्षण करायचं. बघा, कोण दिसतंय आपल्याला चित्रामध्ये? ससा दिसतोय, हो की नाही? ससा सगळ्यांनी पाहिलेला आहे. तुम्ही जेव्हा बागेत जाता तिथे प्राणी संग्रहालयामध्ये सुद्धा ससा असतो, हो की नाही? मग ससा तुम्ही बघितलेला आहे किंवा ज्यांनी कोणी बघितला नसेल तर आता चित्रात त्याचं तुम्ही काय करायचं? निरीक्षण करायचं. बघा, आता चित्र पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊया आपण. प्रश्न पहिला काय आहे? सशाचा रंग कसा आहे? बघा, प्रश्न पहिलं चित्र काय बघितलं आपण? ससा बघितला. काय बघितलं आपण? ससा बघितला. आणि सशाचा रंग, सशाचा रंग कसा आहे? कोण देते मला उत्तर? बरोबर, अगदी बरोबर. सशाचा रंग कसा आहे? पांढरा शुभ्र आहे. सशाचा रंग कसा आहे? पांढरा शुभ्र आहे. सशाचा रंग कसा आहे? पांढरा शुभ्र. तुम्ही बघितला असेल
अगदी कापूस पिंजून ठेवल्यासारखा ससा दिसतो, पांढरा पांढरा शुभ्र असतो ससा, हो की नाही? पुढे बघूया आपण, पुढचा प्रश्न बघूया की सशाचे कान कसे आहेत. बघा सशाचे कान कसे आहेत. सशाचे कान कसे आहेत? लांब आहेत. सशाचे कान कसे आहेत? लांब आहेत. बघा आता जे आपण दोन चित्र बघितले, हो की नाही? सगळ्यात पहिले आपण कोणतं चित्र बघितलं? लिंबूचं बघितलं. लिंबू कसं आहे? लिंबाचा आकार कसा आहे? गोलाकार आहे. आणि लिंबाची चव बघितली आपण की लिंबाची चव कशी असते? तर लिंबाची चव आंबट असते. बघा आता लिंबू हे काय आहे? नाम आहे. लिंबू हे काय आहे? नाम आहे, हो की नाही? आणि लिंबू कसं आहे? कसं आहे लिंबू? तर ते गोल आकारात आहे, गोलाकार आहे आणि कसं आहे? आंबट आहे. मग गोलाकार आणि आंबट हे शब्द आपल्याला काय सांगतात? लिंबाबद्दल विशेष माहिती सांगतात. लिंबू या नावाबद्दल गोलाकार आणि आंबट हे शब्द आपल्याला काय सांगतात? विशेष माहिती सांगतात की लिंबू कसं आहे? गोलाकार आहे, गोल आकारात आहे आणि लिंबाची चव कशी आहे? आंबट आहे. बघा मग गोलाकार आणि आंबट हे शब्द आपल्याला काय सांगतात? विशेष माहिती सांगतात. लिंबू या नावाबद्दल ते आपल्याला काय सांगतात? विशेष माहिती सांगतात. हे दोन शब्द आपल्याला लिंबाबद्दल काय सांगतात? विशेष माहिती सांगतात. आणि दुसऱ्या चित्रामध्ये काय बघितलं आपण? ससा. ससा कसा आहे? पांढरा शुभ्र आहे आणि सस्याचे कान कसे आहेत? लांब आहे. आता या चित्रामध्ये ससा हे काय आहे? एक प्राणी आहे आणि ससा हे एका प्राण्याचं नाव आहे, म्हणून ससा हे काय झालं? नाम झालं. ससा हे काय झालं? नाम झालं. मग ससा या नामाविषयी पांढरा शुभ्र आणि लांब हे काय सांगतात? दोन शब्द आपल्याला काय सांगतात? विशेष माहिती सांगतात. काय सांगतात? विशेष माहिती सांगतात. हे दोन शब्द आपल्याला काय सांगतात? विशेष माहिती सांगतात. मग अशा प्रकारे नामाबद्दल जे शब्द आपल्याला विशेष माहिती सांगतात त्या विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? विशेषण म्हणतो. काय म्हणतो आपण? विशेषण. बघा आपण पुढे बघूया. बघा गोलाकार, आंबट, पांढरा शुभ्र आणि लांब या शब्दांनी आपल्याला काय केलेलं आहे? नामाविषयी विशेष माहिती सांगितली. मग कोणती हे शब्द काय करतात? आपल्याला नामाबद्दल काय सांगतात? विशेष माहिती सांगतात. मग अशा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना आपल्याला काय म्हणायचंय? विशेषण म्हणायचंय. विशेषण कशाला म्हणायचं आपल्याला? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणायचं. मग आता या ठिकाणी लिंबू आणि ससा या दोन नामाविषयी कोणते शब्द आपल्याला विशेष माहिती सांगत होते? तर गोलाकार, आंबट, पांढरा शुभ्र आणि लांब हे शब्द आपल्याला विशेष माहिती सांगत होते. म्हणून हे गोलाकार, आंबट, पांढरा शुभ्र आणि लांब हे शब्द काय झालेले आहेत? विशेषण झालेले आहेत. काय झालेले आहेत हे शब्द? विशेषण. तर मग आपल्याला लक्षात येते की विशेषण कशाला म्हणायचंय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपल्याला काय म्हणायचंय? विशेषण म्हणायचंय. मग गोलाकार, आंबट, पांढरा शुभ्र आणि लांब हे काय झालेले आहे? विशेषण झालेले आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणायचं. बघा मग आता याच्यावरनं आपल्याला विशेषणची काय लक्षात येते? व्याख्या लक्षात येते की विशेषण कशाला म्हणायचंय ते आता आपण त्याची व्याख्या लिहून घेऊया. आता आपण बघितलं की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचंय? विशेषण. आता ती व्याख्या सगळ्यांनी लिहून घ्यायची आहे. माझ्यासोबत सगळ्यांनी लिहा. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण
लक्षात आली, विशेषण कशाला म्हणायचंय ते सगळ्यांच्या लक्षात आलं. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचंय, विशेषण म्हणायचं. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. आता विशेषण काय हे आपल्याला लक्षात आलेले की विशेषण शोधायचंय आपल्याला. तर एखाद्या नामाबद्दलचे शब्द विशेष माहिती सांगतात. आता या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसते. कशाचं चित्र आहे हे बरं? बरोबर, अगदी बरोबर. कशाचं चित्र आहे हे? वाघ. मग आता वाघ या नामाबद्दल विशेष माहिती किंवा वाघ कसा आहे हे कोण सांगेल बरं मला? वाघ कसा आहे? अगदी बरोबर, वाघ कसा आहे? जंगली आहे. बरोबर. अजून ताकदवर आहे. अगदी छान छान उत्तर देताय तुम्ही. अजून अजून कोणाला सांगता येईल की वाघ कसा आहे? मांसाहारी आहे. बरोबर आहे. अजून काय सांगता येईल बरं? अजून कोणते शब्द तुम्हाला वाघाबद्दल आठवतायत की वाघ कसा आहे? कोणते शब्द सांगतायत की वाघ कसा आहे? वाघ कसा आहे? हिंस्र आहे. बरं, छान. बघा, वाघ या नामाबद्दल ताकदवर. आता बघा, पहिला शब्द काय आहे? ताकदवर. वाघ हा कसा आहे? ताकदवर आहे. त्याच्याकडे काय आहे? शक्ती आहे. वाघ हा शक्तिशाली प्राणी आहे. ओके की? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वाघ कसा आहे? शक्तिशाली आहे. जंगली. वाघ हा कुठे राहतो? जंगलात राहतो. म्हणून वाघाला काय म्हटलेलं आहे? जंगली म्हटलेलं आहे. ओके की? आता वाघ हा हिंस्र प्राणी आहे. वाघ हा हिंस्र प्राणी आहे. तो काय करतो? हिंसा करतो. छोट्या छोट्या प्राण्यांना मारतो, आक्रमक येतो. म्हणून वाघाला काय म्हटलेलं आहे? वाघ कसा आहे? हिंस्र आहे. आता वाघ पट्टेदार आहे. वाघ पट्टेदार आहे म्हणजे काय? तर वाघाच्या अंगावर काय आहे? काळ्या रंगाचे पट्टे आहेत. बरोबर. आता मांसाहारी. वाघ मांसाहारी आहे. वाघ मांसाहारी आहे म्हणजे काय करतो? वाघ काय करतो? जे छोटे प्राणी असतात त्यांना काय करतो? तो मारतो, त्यांची शिकार करतो आणि त्यांचं मांस तो काय करतो? खातो. म्हणून वाघाला काय म्हटलेलं आहे? वाघ कसा आहे? मांसाहारी आहे. मग आता बघा, वाघ या नामाबद्दल आपल्याला विशेष माहिती कोणते शब्द सांगतात? ताकदवर, जंगली, हिंस्र, पट्टेदार, मांसाहारी हे शब्द आपल्याला काय करतात? वाघ या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. म्हणून वाघ हे या ठिकाणी काय झालेलं आहे? नाम झालेलं आहे. वाघ हे या ठिकाणी काय झालेलं आहे? नाम आहे. हे एका प्राण्याचं नाव आहे म्हणून वाघ हे नाम आहे. आणि या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द कोणते आहेत? ताकदवर, जंगली, हिंस्र, पट्टेदार, मांसाहारी. आता हे काय आहे? हे शब्द आपल्याला वाघ या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. म्हणून हे सगळे शब्द काय झालेले? विशेषण. हे शब्द काय झालेले? विशेषण. बघा, नाम एकदा आपल्याला ओळखता आलं की त्याच्यानंतर आपल्याला त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे हे एकदा लक्षात आलं की ते कोणते शब्द आपल्याला विशेष माहिती सांगतात हे आपण शोधलं तर आपल्याला काय ओळखता येतं? विशेषण ओळखता येतं. आता पुढचं चित्र बघूया आपण. बघा, कशाचं चित्र आहे बरं हे? कोण सांगताय मला? बरोबर, कशाचं चित्र आहे? सूर्य. कशाचं चित्र आहे? सूर्य. आता सूर्याबद्दल काय माहिती सांगताल बरं तुम्ही मला? सूर्य कसा आहे? बरोबर, सूर्य कसा आहे? प्रकाशमान आहे. बरोबर. अजून सूर्य कसा आहे? तेजस्वी आहे. अगदी छान. बघा, सूर्य प्रकाशमान आहे, सूर्य तेजस्वी आहे, सूर्य गोल आहे. ओके नाही? मग अशा प्रकारे सूर्य हे काय आहे? नाम आहे. आणि सूर्य कसा आहे? तर सूर्य आहे प्रखर. सूर्य कसा आहे? सूर्य उष्ण आहे, तेजस्वी आहे. सूर्य तेजस्वी आहे की नाही? तो प्रकाशमान आहे. तो आपल्याला काय देतो? प्रकाश देतो. प्रकाशमान आहे. आणि सूर्याचा आकार कसा आहे? गोलाकार आहे. बघा, सूर्य या नामाबद्दल प्रखर, उष्ण, तेजस्वी, प्रकाशमान आणि गोलाकार हे शब्द आपल्याला काय सांगतात? विशेष माहिती सांगतात की सूर्य कसा आहे हे या शब्दावरून आपल्याला कळतं. सूर्य प्रखर आहे, उष्ण आहे, तेजस्वी आहे.
मग असे विशेष माहिती सांगणारे शब्द प्रखर, उष्ण, तेजस्वी, प्रकाशमान आणि गोलाकार हे काय झालेले आहेत? विशेषण झालेले आहे. बघा, सूर्य या नामाबद्दल हे शब्द आपल्याला विशेष माहिती सांगतात. म्हणून सूर्य हे नाम आहे आणि प्रखर, उष्ण, तेजस्वी, प्रकाशमान हे काय झालेलं आहे? विशेषण झालेलं आहे. बघा, आलं लक्षात सगळ्यांच्या की विशेषण म्हणजे काय? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचंय? विशेषण म्हणायचंय. ठीक आहे? बघा आता पुढचं चित्र कशाचं आहे? मुलगा. हो की नाही? मुलगा. आता या मुलाविषयी तुम्हाला काय सांगता येईल बरं? मुलगा हे काय आहे? मुलगा हे काय आहे? नाम. हो की नाही? आपण आपल्याला नाम ओळखता येतं, बरोबर आहे? मग आता या मुलगा या नामाबद्दल विशेष माहिती. आता एखादा मुलगा आहे, तो तुमच्या ओळखीचा आहे. मग त्याच्याबद्दल एका शब्दात जर तुम्हाला सांगायचंय, तो कसा आहे? तो कसा आहे मुलगा? अभ्यासू आहे. मुलगा कसा आहे? अभ्यासू आहे. अजून कसा आहे? अगदी बरोबर. कसा आहे? खोडकर आहे. मुलगा कसा आहे? खोडकर आहे. अजून कोण सांगताय? बरोबर, प्रामाणिक आहे. प्रामाणिक आहे. अजून उंच आहे. अजून हुशार आहे. अगदी बरोबर. बघा, मुलगा या नामाबद्दल आपल्याला किती विशेषणं सापडलेली आहेत की तो कसा आहे? तो अभ्यासू आहे, खोडकर आहे, प्रामाणिक आहे, उंच आहे आणि हुशार आहे. मग मुलगा या नामाबद्दल विशेष माहिती कोणत्या शब्दांनी सांगितली आपल्याला? अभ्यासू, खोडकर, प्रामाणिक, उंच आणि हुशार. मग हे जे शब्द आहेत ते काय आहे? विशेषण. का बरं ते विशेषण आहेत? कारण ते मुलगा या नामाबद्दल आपल्याला काय सांगतायत? विशेष माहिती सांगतात. हो की नाही? मुलगा कसा आहे हे आपल्याला या शब्दावरून कळतंय. म्हणून हे काय झालेलं आहे? विशेषण. कोणते शब्द विशेषण झाले? अभ्यासू, खोडकर, प्रामाणिक, उंच आणि हुशार हे शब्द काय झाले? विशेषण झाले. बघा, मग आतापर्यंत आपण जे काही चित्र बघितले त्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली. कोणती गोष्ट लक्षात आली आपल्या? की जेव्हा केव्हा आपल्याला एखाद्या वाक्यातील विशेषण ओळखायला सांगितलं जातं, जेव्हा तुम्हाला समजा आता एखाद्या वेळेस वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यातलं जेव्हा तुम्हाला विशेषण ओळखा असं म्हणून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा सगळ्यात आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? तर त्या वाक्यातलं सगळ्यात पहिले आपल्याला काय शोधायचंय? नाम शोधायचंय. नाम आधी ओळखणे गरजेचे असते. एकदा जर आपण त्या वाक्यातलं नाम ओळखलं तर त्या नामाबद्दल विशेष माहिती असणारा शब्द कोणता आहे हा आपण शोधू शकतो. मग आता समजा फूल सुंदर आहे या वाक्यामध्ये फूल हे काय आहे? या वाक्यातला अर्थ आपल्याला काय शोधावं लागेल? नाम शोधावं लागेल. ओके. मग फूल हे नाम आहे. मग फुलाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? सुंदर. अगदी बरोबर. मग फूल हे नाम आहे. फुलाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता? सुंदर. मग सुंदर हे काय होईल? विशेषण होईल. कारण सुंदर हा शब्द काय करतो? फूल या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो. मग आपल्याला काय लक्षात ठेवायचं ते लक्षात आलंय. जेव्हा आपल्याला वाक्यातील विशेषण ओळखायचं असतं तेव्हा सगळ्यात पहिले आपण काय ओळखायचंय? वाक्यातील नाम ओळखायचंय. आलं सगळ्यांना लक्षात? आता काही प्रश्न घेऊया. बागेत रंगीबिरंगी फुले घुमली होती. बघा, आपण काय बघितलं आता? विशेषण आपल्याला कळालेले आहे. विशेषण कशाला म्हणायचं ते सुद्धा आपल्याला कळालं. मग बागेत रंगीबिरंगी फुले उमलली होती. मग या वाक्यामध्ये पर्याय कोणते कोणते दिलेले आहेत आपल्याला? होती, बाग, रंगीबिरंगी आणि फुले. मग याच्यातलं कोणतं विशेषण योग्य वाटणार आहे आपल्याला? फूल हे नाम आहे. बाग सुद्धा नाम आहे, पण या ठिकाणी फूल या नामासाठी आपल्याला विशेषण ओळखायचं आहे. तर कोणतं आहे? फुलांसाठी रंगीबेरंगी हे विशेषण आलेलं आहे. हो की नाही? मग आपण कोणत्या पर्यायाला बोल करणार आहोत? रंगीबेरंगी या पर्यायाला आपण काय करणार आहोत? बोल करणार आहोत. बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न कोण वाचताय? छान. बघा, दुसरा प्रश्न काय? शीतलच्या आईने तिला लाल साडी घेतली. याचे पर्याय बघूया आपण. आईने घेतली साडी लाल
आता या ठिकाणी शीतल, आई आणि साडी हे 3 नाम आहेत. पण आपल्याला जे पर्याय दिलेले त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की साडी या नामासाठी आपल्याला काय शोधायचं आहे, विशेषण शोधायचं आहे. मग साडी या नामाला कोणतं विशेषण आहे, कोणतं योग्य विशेषण आहे? आईने घेतली साडी का लाल? लाल हे विशेषण. अगदी बरोबर उत्तर दिले. लाल हे विशेषण आपल्याला, विशेषणाला आपल्याला काय करायचं आहे, बोल करायचं आहे. बघा, शीतलच्या आईने तिला लाल साडी दिली. साडी हे नाम आहे, बरोबर. मग साडी या नामाबद्दल विशेष माहिती कोणता शब्द सांगतोय? लाल हा शब्द आपल्याला विशेष माहिती सांगतो. म्हणून लाल हे काय झालेलं आहे, विशेषण झालेलं आहे. बघा, आता प्रश्न दुसरा बघूया आपण. रिकाम्या जागी येणाऱ्या पर्यायातील योग्य विशेषणाला वर्तुळ करायचं आहे. वर्तुळ म्हणजेच गोल करायचं. बघा, प्रश्न पहिला काय आहे बघा. हत्तीला टिंब टिंब कान असतात. हत्ती सगळ्यांनी पाहिलेला आहे की नाही? हत्ती सगळ्यांनी बघितलेला आहे. तुम्ही जेव्हा बागेत जातात तेव्हा सुद्धा हत्ती बघितलेला आहे, काहींनी चित्रात बघितलेला असेल, बरोबर आहे. मग हत्तीला टिंब टिंब कान असतात. मग आता पर्याय आपण म्हणूया, लहान, आखूड, मोठे, लांब. आता हे लहान, आखूड, मोठे, लांब हे सगळे काय आहेत? पर्याय, विशेषणच आहेत. पण हत्तीच्या कानासाठी कोणता आपल्याला विशेषण योग्य वाटतंय? हत्तीचे कान सगळ्यांनी बघितलेले असतील, बरोबर. हत्तीचे कान कसे असतात? मोठे असतात. हत्तीचे कान कसे असतात? मोठे असतात. मग मोठे हे शब्द आपल्याला काय करायचं, बोल करायचा. या शब्दाला म्हणजे मोठे हे विशेषण हत्तीच्या कानासाठी योग्य आहे. म्हणून मोठे या विशेषणाला आपल्याला काय करायचं आहे, बोल करायचं आहे. आणि रिकाम्या जागी सुद्धा आपण ते घ्यायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. खाली दिलेल्या नामासाठी पर्यायातील योग्य विशेषण निवडून त्याभोवती वर्तुळ करा. आता बघा, काही नाम दिलेले तुम्हाला. या ठिकाणी झाडाचं चित्र आहे. झाड, सगळ्यांनी झाड पाळलेले आहे, छोटं मोठं सगळ्यांनी झाड बघितलेले, ओके. आणि त्याच्यासाठी काय दिलेले, पर्याय दिलेले. आणि झाड या नामासाठी कोणतेही विशेषण योग्य आहे ते आता आपण काय करायचं, त्या विशेषणाला बोल करायचं. कोणते पर्याय दिलेले आहेत आपल्याला? सोनेरी, रुपेरी, निळे, हिरवे. मग आता झाड या नामासाठी कोणतं विशेषण योग्य राहणार आहे? झाड कोणत्या रंगाचं असतं? हिरव्या रंगाचं असतं, बरोबर. मग झाड या नामासाठी हिरवे या नामाला आपण काय करायचं आहे, विशेषणाला, हिरवे या विशेषणाला आपल्याला काय करायचं, गोल करायचं आहे. आलंय सगळ्यांच्या लक्षात? झाडासाठी हिरवे हे विशेषण आपण या ठिकाणी गोल केलेलं आहे. ठीक आहे. पुढचं चित्र बघूया आपण. आता बघा, दुसरं चित्र दिसतंय सगळ्यांना. दुसरं चित्र कशाचं आहे? पोपट. बघा, दुसरं चित्र आहे पोपट. बघा, आता या ठिकाणी पोपट आहे आणि त्याच्यासाठी पर्याय काय दिलेले आहेत आपल्याला? पांढरा, हिरवा, निळा आणि लाल. पोपट बघितलेला आहे ना आपण? तुम्ही सगळ्यांनी बघितलेला, बरोबर. मग आता बघा, मला सांगा कोणत्या विशेषणाला आपण गोल करणार आहोत? पांढरा हे योग्य आहे पोपटाला? नाही. हिरवा, अगदी बरोबर. पोपट हा कसा असतो? हिरवा असतो. पोपटासाठी आपण कोणत्या विशेषणाचा पर्याय निवडलाय? हिरवा. मग हिरवा या विशेषणाला आपण काय करणार आहोत? गोल करणार आहोत. ठीक आहे. आता पुढचं चित्र आहे, प्रश्न तिसरा आहे. पुढे आता मुंगी दिलेली आहे, ओके नाही? कोणतं चित्र आहे? मुंगी. बघा, चित्रामध्ये दिसते का सगळ्यांना मुंगी? आता हे इथे पर्याय दिलेले आहेत तुम्हाला. मुंगीसाठी काय दिलेले? पर्याय दिलेले आहेत. मग आता मुंगी 1 2 3 पुष्कळ. आता मुंगी या शब्दावरूनच आपल्याला कळतं की मुंगी किती आहे? 1 आहे. आणि चित्रावरून सुद्धा कळतं की मुंगी कशी आहे? 1 आहे. मग 1 या पर्यायाला आपण काय करणार आहोत? गोल करणार आहोत. मुंगी किती आहे? 1. 1 हे काय आहे? विशेषण. मुंगी किती आहे? 1 आहे. 1 या विशेषणाला आपण काय करणार आहोत? गोल करणार आहोत. आलंय सगळ्यांचे लक्षात? विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल जो शब्द विशेष माहिती सांगतो त्या शब्दाला आपण काय म्हणतो? विशेषण म्हणतो.
बघा आता बऱ्याच प्रश्नांचा आपण सराव घेतला, त्याच्यावर सगळ्यांच्या लक्षात आला असेल अशी आशा करते मी की विशेषण तुम्हाला आता ओळखता येईल. आता आपण विशेषणाचा थोडासा सराव करूया. ठीक आहे, बघा चित्र बघायचं, चित्र दिसतंय, पहिलं चित्र पाहून त्यांची विशेषणं लिहायची. सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये त्याचे विशेषण लिहायचे. ठीक आहे, बघा पहिलं चित्र कशाचं आहे? भोपळा. बरोबर. आता भोपळ्याबद्दल काय विशेषण सांगताल बरं? सांगा बरं तुम्ही मला. भोपळा कसा आहे? मोठा आहे. हो की नाही? भोपळा कसा आहे? मोठा आहे. मग भोपळा हे काय आहे? एका भाजीचं नाव आहे. मग भोपळा हे काय झालं? नाम झालं. मग भोपळा या नामाबद्दल विशेष माहिती कोणता शब्द सांगतो? की तो कसा आहे? मोठा आहे. मग भोपळा या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? मोठा. मग मोठा हे या ठिकाणी काय होणार आहे? विशेषण. दुसरं चित्र कशाचं आहे? गुलाब. गुलाब हे काय आहे? फुलाचं नाव आहे. मग गुलाब हे काय झालं? नाम झालं. आता गुलाबाबद्दल विशेषण सांगा बरं मला. कोण सांगतंय? अगदी छान. गुलाब काय आहे? लाल आहे. मग लाल हे काय होणार आहे? विशेषण होणार आहे. गुलाबाचं फुल हे काय आहे? लाल आहे. म्हणून लाल हे या ठिकाणी विशेषण होणार आहे. आणि अजून सुद्धा जर तुम्हाला काही विशेषण सुचत असतील तर ते सुद्धा तुम्ही काय करायचे आहे? तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे. बघा आता पुढचं चित्र बघा. चित्र पाहून विशेषणे लिहा. बघा मोर दिसतोय सगळ्यांना? मोराचं चित्र आहे. मग आता मोरासाठी कोण सांगेल तर मला विशेषण? मोर छान आहे. अगदी बरोबर. मोर छान आहे. मोर कसा आहे? छान आहे. मग छान हे त्याच्यासाठी काय होईल? विशेषण होईल. अजून सुद्धा जर मोरासाठी तुम्हाला काही विशेषण आठवत असतील तर ते सुद्धा तुम्ही काय करायचे आहे? तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून काढायचे. आता दुसरं चित्र कशाचं आहे? छत्री. बरोबर. आता छत्री कशी आहे सांगा बरं मला. रंगीत आहे. हो की नाही? रंगीबेरंगी आहे. मग रंगीत, रंगीबेरंगी हे काय आहे? विशेषण झालं. कारण छत्री हे काय आहे? नाम आहे. छत्री हे एका वस्तूचं नाव आहे. मग या नामाबद्दल विशेष माहिती काय सांगताय? की छत्री कशी आहे? रंगीत आहे. मग रंगीत हे या ठिकाणी काय होणार आहे? विशेषण होणार आहे. आलंय सगळ्यांच्या लक्षात? विशेषण म्हणजे काय हे सगळ्यांच्या लक्षात आलंय? आता आपण काही शब्दांचं काय करूया? वर्गीकरण करूया. नाम आणि विशेषण याच्यामध्ये आपण काय करूया? वर्गीकरण करूया. नाम आणि विशेषण मध्ये वर्गीकरण. मी तुम्हाला शब्द सांगणार आहे, त्याच्यातलं नाम कोणतं आणि विशेषण कोणतं हे तुम्ही मला काय करायचं? सांगायचं. आता बघा तुम्हाला शब्द मी विचारतीये. पिवळसर गुलाब. पिवळसर गुलाब या दोन शब्दांमध्ये नाम कोणतं आहे? गुलाब. अगदी बरोबर. नाम आहे गुलाब. गुलाब हे काय आहे? नाम. आणि पिवळसर हे काय होईल? त्याचं विशेषण होईल. पिवळसर हे त्याचं काय होणार आहे? विशेषण. अगदी बरोबर. आता मसालेदार भाजी. दुसरं उदाहरण आहे मसालेदार भाजी. आता मसालेदार भाजीमध्ये नाम कोणतं येईल बरं? कोण सांगतात? भाजी. अगदी बरोबर. नाम कोणतं येईल? भाजी. आणि भाजी कशी आहे? मसालेदार. मग मसालेदार हे काय येणार आहे? विशेषण. मसालेदार हे काय येणार आहे? विशेषण येणार आहे. आता निळेशार पाणी. तिसरं उदाहरण आहे निळेशार पाणी. निळेशार पाणीमध्ये नाम कोणतं येईल बरं? निळेशार पाणीमध्ये नाम कोणतं येईल? पाणी हे काय येईल? नाम. अगदी बरोबर. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलंय की नाम आधी ओळखायचं आणि त्याच्यानंतर आपण काय शोधायचंय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द शोधायचा. मग जो शब्द विशेष माहिती सांगतो तो काय असतो? विशेषण. अगदी बरोबर. सगळ्यांना छान ओळखता येतं. पाणी कसं आहे? निळेशार. निळेशार हे काय होणार आहे? विशेषण. छान. आता बघा मोठा चेंडू.
चेंडू. चेंडू हे काय नाही. आणि चेंडू कसा आहे मोठा आहे. चेंडू कसा आहे मोठा आहे. मोठा हे या ठिकाणी काय होणार आहे नाम होणार आहे, विशेषण होणार आहे. आले सगळ्यांच्या लक्षात कसं वर्गीकरण केले ते. आता मी तुम्हाला गृहपाठ लिहून देणार. ठीक आहे, सगळ्यांनी लिहून घ्यायचा आहे आणि तो आपल्या पुढच्या पाठाच्या वेळेस सगळ्यांचा झालेला पाहिजे आणि सगळ्यांना विशेषण हे उत्तमरित्या कळालेलं आहे. तेव्हा सगळेजण हा गृहपाठ करणार आहेत आणि मला दाखवणार सुद्धा आहात. ठीक आहे, आता सगळ्यांनी लिहून घ्या. गृहपाठ घ्यायचा आहे. तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला विशेषण लावायचं आहे. काय करायचं आहे विशेषण लावायचं. विशेषण लावून वाक्य तयार करायचं. काय करायचं आहे वाक्य तयार करायचं. सगळ्यांना आलंय लक्षात काय करायचं गृहपाठ ते की आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती. आता तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती राहतात. आई असते, बाबा असतात, आजी असते, आजोबा, बहीण, भाऊ. आता हे कसे आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हो की नाही. मग या प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला माहिती आहे ते कसे, मग त्यांना काय लावायचं एक एक विशेषण लावायचं आणि ते विशेषण लावून तुम्ही काय करायचं वाक्य तयार करायचं. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते आई. माझी आई प्रेमळ आहे. माझी आई प्रेमळ आहे. आई हे नाम आहे आणि प्रेमळ हे काय होणार आहे त्याचं विशेषण होणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय तयार करायचे आहे वाक्य तयार करायचे आहे. तुमच्या घरात जितक्या व्यक्ती राहतात त्या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय करायचं आहे एक एक दोन दोन तुम्हाला जितके सुचतील विशेषण त्या प्रत्येक व्यक्तीविषयी तेवढे विशेषण लावून तुम्हाला काय करायचं आहे वाक्य तयार करायचं. आलंय सगळ्यांच्या लक्षात. सगळ्यांना विशेषण चांगल्या रीतीने समजलं आहे अशी मी आशा करते आणि सगळ्यांनी गृहपाठ उत्तमरित्या छान अक्षरात वळणदार अक्षरात लिहून काढायचा आहे. आजचा पाठ आपण इथे संपवू.